मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावे यासाठी अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थींतर्फे नागपूर सुरत महामार्गावर आनंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना थकीत मानधन द्यावे व कायम रोजगार मिळावा यासाठी सुरत नागपूर महामार्गावर आनंदखेडा येथे अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनस्थळी वरिष्ठांनी भेट देऊन आमच्या स्तरावरील आपल्या ज्या मागण्या आहेत ते आम्ही आजच पूर्ण करतो असे आश्वासन दिले आणि आपली धुळे व महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींसाठी कायम नोकरी मिळावी अशी मागणी आहे ते पत्र केंद्र व राज्य सरकारकडे पाठवले आहे। लवकरच तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल असे सांगितल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले। दिला होता आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करतो। विशेषतः ते आपल्याला 6,000, 8,000, 10,000 असे प्रशिक्षण भत्ता देत आहे। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही 6 महिन्यानंतर 5 महिने वाढून दिले, 11 महिने आमचे संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं। तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये 2001 साली जे वस्ती शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलं लागले होते त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना 2014 साली कायम केलं, म्हणजे परमानंट केलं। आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा 2 वर्ष जास्त शिकलो आहे। आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या एवढी शासनाकडे विनंती करतो। जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते, त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही, आम्हाला कायम रोजगार दिला नाही, तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 24 ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे। 25 ऑगस्टच्या दिवशी या आनंदखेडामध्ये मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील, धुळे जिल्हा अधिकारी असतील। एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। जय हिंद।